कोकणातील चिपळूण तालुक्यात सावर्डेजवळ मुंबई गोवा महामार्गापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर तुरंबव नावाच्या ठिकाणी शारदा देवीचे राजस्थानी पद्धतीचे अतिशय सुंदर मंदिर आहे। या मंदिराची जागा सर्व बाजूने वनराई आणि डोंगर असलेल्या ओंजळीमध्ये आहे। इथला नवरात्र उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो। संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी देवता म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे। नवरात्र उत्सवात 9 दिवसांची यात्रा इथे केली जाते। देवीचा जागर म्हणून पेशवाई, जाखडी नृत्य, भजन असे अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम इथे केले जातात। गौराईचा नवस इथे 3ऱ्या दिवशी सुरू होतो। त्यामध्ये दर्शन व देवीची ओटी भरणे असे कार्यक्रम होतात। रात्री 11:30 पर्यंत संतती विषयक नवस करणे व फेडणे याची मंदिरात रीग लागलेली असते। मंदिरात शारदा देवीसह मानाई देवी, वरदायिनी देवी आणि चंडिका देवीच्याही मूर्त्या आहेत। रोज सांज आरती केली जाते। अशी मान्यता आहे की हे कोकणातील सरस्वती किंवा शारदा देवीचे एकमेव मंदिर आहे। प्रेक्षणीय विद्युत रोषणाई, विलोभनीय निसर्ग सौंदर्य, फुलांची आरास यामुळे हे मंदिर भाविकांच्या मनाला भुरळ घालते। सकाळी 8 ते संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत अविरतपणे दर्शन फेरी चालू असते। रात्री 9 वाजता देवीची महाआरती होते। तसेच 10:30 वाजता जाखडी नृत्याला सुरुवात होते। परंपरागत वेशभूषेत सादर केलेले हे जाखडी नृत्य म्हणजे लोककलेचा एक वेगळा आविष्कारच आहे। हे पाहण्यासाठी भाविकांची 9 दिवस गर्दी उसळते।
या देवळाची आख्यायिका काय आहे? या देवाची आख्यायिका हे देऊ शारदा देवीचं मंदिर हे 200 वर्षापासून आहे. या मंदिराची ख्याती अशी आहे की मुलं प्राप्त हे संतती प्राप्त होण्यासाठी याची ख्याती जगभरामध्ये आहे. इथे येऊन लोक देवीचं दर्शन घेतात पारंपरिक पद्धतीने मनभावे मंदिरात दर्शन करत येतात. येथे येणाऱ्या भाविकांना राहण्याची भक्तिधाममध्ये उत्तम सोय केलेली आहे, पार्किंगची सोय केलेली आहे आणि हे संपूर्ण चारी बाजूने निसर्गरम्य असून मधोमध्ये शारदा देवीचं मंदिर आहे. या मंदिरात हे सावर्ड्यापासून 8 किलोमीटर अंतरावर शारदा देवीचं मंदिर आहे. मंदिर हे क पर्यटन क्षेत्रामध्ये आहे आणि क पर्यटन क्षेत्रामधून आम्हाला भास्करराव जाधव यांच्यामार्फत बऱ्याचशा सुविधा मिळतात. त्याच्यामुळे या मंदिराची संपूर्ण महाराष्ट्र सोडून बाहेरच्या पण देशा म्हणजे राज्यामध्ये याची परदेशी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आणि याची उत्तम हे आहे, प्रसिद्धी आहे शारदा देवी मंदिर. आम्ही म्हणजे गणपती विसर्जन झालं 5 दिवसाचे की आम्ही नवरात्र उत्सवाची तयारीला सुरुवात करतो. जेव्हा नवस पूर्ण होतात तेव्हा भाविकांची काय म्हणजे प्रतिक्रिया असतात किंवा काय? भाविक तसे मग खुशच होतात त्या नवस प्राप्तीमुळे. काही काही लोकांना 15-15 वर्ष मुलं होत नसतात, ते लोक इथे येतात. इव्हन इथे डॉक्टर पण येतात नवस करण्यासाठी. त्या डॉक्टर म्हणजे जगामध्ये सर्वात ते हे असतात, पण त्या लोकांचा पण आमच्या देवीवरती विश्वास आहे आणि ते नवस करून जातात आणि ते नवस पेंढण्यासाठी येतात. आमच्या देवीचा नवस मूल झाल्यानंतर 3 वर्षाची मुदत असते सुपारी दिल्यानंतर. त्या 3 वर्षात मूल झालं की ते इथे नवस पडायला येतात भाविक. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.